तर मित्रांनो एस-आय-आर म्हणजे काय? तर एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिपोर्ट बघा. तर यामध्ये काय होतं ना, की सरकार जे आहे ते प्रत्येक काही स्पेसिफिक टाईम फ्रेम नंतर काय करतं, की किती मतदान जे आहे मतदाता जे आहेत ते म्हणजे म्हणजे काही मतदार जे आहेत त्यांचं निधन होतं. काही मतदार जे आहेत ते नवीन ॲड होतात. तर यामध्ये कसं असतं ना, एस-आय-आरमध्ये तर इलेक्शन कमिशन जे असतं ना, ते इलेक्शन कमिशन मतदानामधून नावं काढतं आणि मतदानामध्ये नवीन नावं जर असतील तर ॲड करतं. तर ही अशा पद्धतीनं ही एस-आय-आर केली जाते. तर मागची जी एस-आय-आर होती महाराष्ट्रामध्ये, ती एस-आय-आर जी आहे ती 2002 मध्ये झाली होती बघा आणि त्याच्यानंतरनं एस-आय-आर जी आहे आता 2026 मध्ये करतायत. तर याच्यामध्ये काय करणार आहे ना, की तुमचं नाव जर 2002 च्या यादीमध्ये जर असेल, तर तुम्ही डायरेक्टली जे आहे ते नाव तिथून काढून जे आहे ऑनलाईन पद्धतीने काढून तुम्ही तुमच्या जो ऑफिसर तुम्हाला नेमलेला असेल ना, त्याला तुम्ही देऊ शकता आणि डायरेक्टली तुमचं मतदान यादीमध्ये नाव जोडलं जाईल बघा. आणि जर समजा तुमचं नाव 2002 च्या यादीमध्ये नसेल, तर 2026 च्या यादीमध्ये तुम्हाला ते नाव जे आहे ते नाव तुम्हाला जोडायचं असतं बघा. तर चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू, की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं 2002 मध्ये नाव आहे की नाही कसं शोधू शकता आणि 2026 मध्ये कसं तुम्हाला त्या एस-आय-आरमध्ये नाव ॲड करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. नवीन जर असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. चला तर मग आपण बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं Google प्ले स्टोअरवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ना, ई-सी-आय आयनेट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे बघा. ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर ना, म्हणजे डाउनलोड करायचं ठीक आहे. डाउनलोड करून त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, तुमच्यासमोर पहिलंच ऑप्शन येईल बघा. त्यामध्ये लिहिलेलं असेल सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर. तर तुम्हाला जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर खाली जे आहे तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करू शकता आणि बाकी डिटेल जे आहेत ना, ती हे नाहीत बघा. तुम्हाला जर तुमचं जे पोलिंग स्टेशन जर माहिती असेल, बाकी डिटेल माहिती असेल तर बघा. नसेल माहिती तर तुम्ही सरळ-सरळ 2002 च्या यादीमध्ये तुमचं काय नाव होतं ना, ते म्हणजे 2002 मध्ये जर तुम्हाला वाटतं की तुमचं नाव असेल, तर त्यामध्ये फक्त तुम्हाला इलेक्टर फुल नेम इन लास्ट एस-आर 2002 या जे टेक्स्ट बॉक्स आहे ना, त्याच्यामध्ये नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर काय करायचं खाली तुम्हाला सर्चचं एक ऑप्शन येईल बघा. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर काय होईल तुम्हाला जे आहे समोर खूप सारे नावं येतील. आता ह्या नावामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊन झाल्यानंतर तो सेव्ह करून ठेवा आणि त्याच्यानंतर काय करायचंय, परत मागे यायचंय. रिटर्न आल्यानंतर सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. ओके. त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथं तुम्ही काय करा, सर्च बाय वोटर लिस्ट, सर्च बाय डिस्ट्रिक्ट, सर्च बाय मोबाईल हे सगळे ऑप्शन करू शकता. माझ्याकडे जे आहे इपिक आयडी आहे. तर मी काय करतोय जे आहे इपिक आयडी त्यामध्ये टाकतोय म्हणजे तुमचा जो वोटर आयडी तो आणि क्लिक केल्यानंतर इथं बघा ते वोटर आयडीचे डिटेल येतील. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर कनेक्ट विथ युअर इलेक्शन ऑफिशियलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जे आहे समोर तुम्हाला जे आहे तुमचा वोटर आयडीचं जे हे असतं ना वोटर आयडी नंबर तो टाकायचा तिथं. तिथं टाकल्यानंतर खाली सर्च केले ना तुम्ही, ती सर्च केल्याबरोबर तुमचा जो बी ऑफिसर आहे ना, तो बी ऑफिसरचे डिटेल तुमच्या समोर येऊन जातील. नो युअर बी वरती क्लिक करा मग. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ते तुमचा जो बी ऑफिसर असेल त्याचे डिटेल तुमच्या समोर येऊन जातील आणि ते आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सिंपल आहे. तुम्हाला तुमचे जे 2002 च्या यादीमधलं नाव आहे तो स्क्रीनशॉट तुमचं आत्ताचं डिटेल 1-2 स्क्रीनशॉट घेतले ते आपण. ते 2 स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या बी-एल ऑफिसरचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असतो. त्याच्यावरती तुम्हाला सेंड करून द्यायचे. सेंड केल्यानंतर तो बी-एल ऑफिसर जो आहे तो ऑनलाईन तुमचं डिटेल जे आहे ते पोर्टलला अपडेट करून देईल आणि त्यानंतर ज्यावेळेस ते चेक करायला येतील घरी, तर त्यावेळेस फक्त तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे काय असतील ते द्यावे लागतील त्यावेळेस. ठीक आहे. 2002 च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, तर 2026 मध्ये ऑटोमॅटिक तुम्ही येताय. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि तुमचं जे वोटर आता एस-आय-आर आहे ना, एस-आय-आरमध्ये नाव देऊ शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक सो मच.